गणेशोत्सव व ईद ए मिलाद पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलिसांचं संचलन 5861 गणेश मंडळांसाठी कडक बंदोबस्त। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा सज्ज ठेवलाय। मिरज शहर पोलीस ठाण्यापासून भव्य पथसंचलन काढण्यात आले। या संचलनात पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण रासकर, अजित सीत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह 30 अधिकारी व 250 अंमलदार सहभागी झाले होते। तसेच होमगार्डचाही यात समावेश होता। संचलन गुरुवार पेठ, स्टेशन रोड, मिरज मार्केट, सराफ कट्टा व गणपती मंदिर परिसरातून पार पडलं। यंदा सांगली जिल्ह्यात तब्बल 5861 गणेश मंडळांची नोंद झाली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व मंडळाच्या शांतता समित्यांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। गणेश आगमन व विसर्जन, मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे तसेच महत्त्वाच्या चौकांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या बंदोबस्तात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, 5 उपविभागीय अधिकारी, 25 निरीक्षक, 151 सहाय्यक निरीक्षक, 1920 अंमलदार, 900 होमगार्ड, SRPFची 1 कंपनी व 14 स्ट्रायकिंग फोर्स पथके तैनात करण्यात आली आहेत। ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हा पोलीस दलाकडून मिरज शहरात पथसंचलन घेण्यात येत आहे। यामध्ये जवळपास 30 अधिकारी आणि 250 अंमलदार सहभागी होत आहेत। प्रशासनातील सर्व अधिकारी या ठिकाणी हजर आहेत। आम्ही रूटची पाहणी करणार आहोत। त्याचबरोबर जी गणेश मंडळ आहेत त्यांना पण आम्ही भेटी देऊन सूचना देणार आहोत। माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की या उत्सवादरम्यान आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणतीही घटना आपल्या निदर्शनास येत असेल तर तुम्ही तात्काळ जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाला कळवा, जेणेकरून योग्य ते उपाय आम्हाला त्या ठिकाणी करता येतील। तसेच गणेश मंडळांना पण माझी सूचना असेल की आपण नियमामध्ये राहूनच हा सण उत्सव साजरा करायचा आहे। त्याचबरोबर ध्वनीच्या बाबतीतही आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे। आपल्या स्पीकरमुळं सामान्य जनतेला, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे। त्या कामी पोलीस दलाकडून नॉईज लेवल मीटरचा वापर करण्यात येत आहे आणि आम्ही तसं जर काही अवैध किंवा मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीचा वापर करण्यात आला असेल तर त्या ठिकाणी आम्ही खटले पण दाखल करत आहोत।